महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के पक्ष प्रमुख सम्माननीय श्री उद्धव बालासाहेब ठाकरे के आदेश अनुसार आज दिनांक 28 जनवरी 2025 को भिवंडी स्थित एसटी स्टैंड के गेट पर एसटी महामंडल द्वारा एसटी बसों की किराए बढ़ाए जाने के विरुद्ध शिवसेना महानगर जिला प्रमुख मनोज गगे, शहर प्रमुख प्रसाद भाई पाटिल, महिला जिला संगठिका वैशालीताई मिस्त्री, जिला सचिव राजा भाऊ पुण्यार्थी, जिला सचिव जय भगत, तालुका सचिव दीपक पाटिल, उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल के प्रमुख उपस्थिति में भिवंडी शहर व ग्रामीण के शिव सैनिकों द्वारा एसटी महामंडल के विरुद्ध जमकर नारेबाजी की और अपना रोष व्यक्त किया और एसटी महामंडल के व्यवस्थापक को लिखित पत्र देकर एसटी बसों की बढ़ाए गए किराया को कम करने की मांग की। इस कार्यक्रम को सफल बनाने में मनीष बंटी गिरी, विजय कुंभार, स्वप्निल जोशी, संतोष भावार्थी, हर्षल राउत, सुभाष चालके, वर्षा पाटिल, कल्पना पुजारी, मीरा भानुशाली, संगीता जोशी, प्रशांत वसानी, पंकज घरत, अमोल अहिरे, प्रताप शिंदे, मयूर कदम, शंकर खामकर, नितिन काठवाले, भागोजी कारके, आकाश देवकर, रमेश गायकवाड़, नितेश दांडेकर, मोहन गायकवाड़, नितिन पाटिल तथा भिवंडी शहर व ग्रामीण के शिव सैनिकों का विशेष योगदान रहा। या आंदोलनात माननीय आमचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिलेला आहे की एसटी महामंडळाने जी 14.95% अर्धा टक्का बाकी ठेवलाय, फक्त तो 15% आहे, असे 15% महागाई केलेली आहे भाडी आपला तिकीट दरवाढीमध्ये। मी एसटीमध्ये जवळजवळ 36-37 वर्ष काम केलेलं आहे। अगदी हेल्पर पासून AWS म्हणजे कार्यशाळा प्रमुखापासून म्हणजे अधिकाऱ्यापर्यंत काम केलेलं आहे। माननीय रावते साहेब जेव्हा आमचे परिवहन मंत्री होते आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते, त्यांनी देखील एवढा कामगारांना एवढा पगार वाढवला का आम्ही आज पाय धुवून पाणी पिले पाहिजे त्या परिवहन मंत्र्यांचे, एवढा पगार वाढवला। पण त्यावेळेस पण एवढी भाडेवाढ केली नव्हती, फक्त 5% भाडेवाढ केली होती त्यावेळेस पण। आणि अशा परिस्थितीमध्ये ही भाडेवाढ 36-37 वर्ष मी काम करत 15% भाडेवाढ कधीच बघितली नव्हती। इतकी मोठी भाडेवाढ त्यांनी केलेली आहे। का केली तर म्हणजे एसटी कामगारांना करार झाला पाहिजे। अरे 20 वर्ष करार नव्हता झाला, परंतु आमच्या परिवहन मंत्र्यांनी तो त्यांना वेतनवाढ दिली। करार का होत नाही हे तो ह्या गोष्टीकडे जरा बघा। त्या मानवता संघटना काय करते आता? हे सदावर्ते साहेब काल टीव्हीवर बोलतात की 10 रुपयातले 1 रुपया वाढ झाली पाहिजे, 5 रुपये वाढ झाली पाहिजे। अरे या सदावर्ते साहेबांनी आमच्या एसटी कामगारांची वाटोळा केला। या वाटोळ्यामध्ये 6-6 महिने लोकांचे इन्क्रीमेंट गेलेले आहेत। आणि आता ही लाडकी बहीण काय योजना काढलेली आहे, सरकारकडे पैसे नाहीत द्यायला, मग कुठून करायचे? हे महागाई वाढवायची, या एसटी महामंडळाचे तिकीट वाढवायचे, भाजीपाल्याचे दर वाढवायचे, किराणा मालाचे दर वाढवायचे आणि या अशा पद्धतीने काम करायचं। आज एसटी म्हटलं तर आमची गरिबाची रक्तवाहिनी आहे। गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी, हे ब्रीद वाक्य आहे एसटीचं। आणि असं असताना फक्त महागाई करायची, अरे प्रवासी कमी करतायत, त्याच्यामुळे कोण जातोय? श्रीमंत माणूस जातोय याच्यातनं एसटीतनं। आज एसटीची इथं परिस्थिती बघा तुम्ही काय आहे, हा रस्ता बघा कसं झालेला आहे, या एसटीची दुर्दशा बघी काय झालेली आहे, याच्याकडे लक्ष नाहीये, फक्त भाडेवाढ करा। मग तुम्ही काय सुखसोयी दिल्या? बोला आम्ही ही बस काढल्या, एसी बस कोणाच्या आहेत? कॉन्ट्रॅक्टरच्या आहेत। एसटी महामंडळाची आहेत का? नाही। त्याच्यामध्ये भाडं किती आहे? डबल। आज तुम्हाला इथं ठाण्याला जायला 30 रुपये भाडं आहे, म्हणजे जुना भाडा, आता तो 35 रुपये झाला। तो 35 रुपये झाला तर यांचे 65 रुपये।
ही बस AC मध्ये. मग गरीब माणूस जाईल का 65 रुपयामध्ये त्या सवलतीमध्ये? एखादा श्रीमंत माणूस. आमची एकच मागणी आहे, काही भाडेवाढ रद्द करा, झालेली भाडेवाढ कंप्लीट बंद करून टाका आणि तुम्हाला द्यायचं आहे ना तर जरूर द्या कुठल्या लाडक्या बहिणींना. आता काय निकष लावता? जेव्हा लावायचं तेव्हा लावलं नाही ना. मग आता आमची ही पण मागणी आहे. या ठिकाणी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने जी ST भाडेवाढ 15% लादलेली आहे त्याच्या विरोधात आंदोलन आहे आणि त्या आंदोलनासाठी भिवंडी आणि शहर ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शहर प्रमुख प्रसादजी पाटील, जिल्हा सचिव राजा पुण्यार्थी, जिल्हा संघटिका वैशाली मिस्त्री, ग्रामीणचे दोन्ही सचिव दीपक पाटील, जय भगत जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे आमचे उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा उपशाखा प्रमुख, महिला आघाडी मोठ्या संख्येने या आंदोलनात उतरलेली आहे. आज ही भाडेवाढ झालेली आहे ती लाडक्या बहिणीला जो अनुदान दिलेला आहे, जे पैसे दिलेले आहेत त्याच्या विरोधात 15% त्यांनी भाडेवाढ करून या प्रवाशांना अक्षरशः लुटलेलं आहे. या अगोदर एवढी भाडेवाढ कधी झाली नव्हती, परंतु आज 15% म्हणजे ही जी रक्तवाहिनी आहे, सर्वसामान्य माणूस हा ST मध्ये जात असतो, त्यामुळे त्याला ही भाडेवाढ त्याच्याविरुद्ध आवाज उठवणारा कोणी नव्हता. परंतु आज शिवसेनेने हे समाजसेवेचे रथ हाती घेऊन अन्यायाविरुद्ध मुकाबला करण्यासाठी या भाडेवाढीविरोधात शिवसेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे. तसेच आंदोलन या भिवंडी शहरात शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आमचा हा ST महामंडळाला इशारा आहे की या 15 दिवसात जर महागाई आटोक्यात आणली नाही तर शिवसेनेतर्फे उग्र आंदोलन आणि चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे. याची त्यांनी दक्षता घ्यावी. याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र सरकार आणि ST महामंडळ राहील याची आपणास इशारा देतो. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अभी नहीं तो कभी नहीं.